नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यशवंत सायन्स क्लासेस. आपण शिकतोय 10वीचा कार्बन कंपाऊंड्स. आजचा भाग आहे स्ट्रेट, ब्रांच्ड आणि सायक्लिक हायड्रोकार्बन्स, म्हणजे सरळ, शाखीय आणि वलययुक्त हायड्रोकार्बन. तर आजचा भाग सुरू करण्या अगोदर कार्बन विषयी जे आपण या चॅप्टरमध्ये शिकलोत ते थोडंफार माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. पहिला भाग, कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट एलिमेंट, म्हणजे कार्बन हा टेट्राव्हॅलेन्सी दाखवतो. टेट्राव्हॅलेन्सी म्हणजे 4 संयुजा दाखवतो. 4 संयुजा दाखवतो याचा अर्थ तो 4 बॉन्ड दाखवतो, म्हणजे 4 बॉन्ड बनवतो. आता ही टेट्राव्हॅलेन्सी दाखवत असताना कार्बन कधी कधी सिंगल बॉन्ड बनवतो, कधी डबल बॉन्ड, तर कधी ट्रिपल बॉन्ड बनवतो. ज्यावेळी सिंगल बॉन्ड बनवतो त्यावेळी जी श्रृंखला तयार होते, म्हणजे जी चेन तयार होते कार्बनची, तिला आपण अल्केन या नावानं ओळखतो आणि तिचा सफिक्स ANE हा असतो. ज्यावेळी डबल बॉन्ड बनवतो तेव्हा त्या श्रृंखलेला अल्कीन असं म्हणतात आणि तिचा सफिक्स ENE असतो. तर ट्रिपल बॉन्ड बनवल्यानंतर अल्काइन ही श्रृंखला तयार होते आणि तिचा सफिक्स YNE हा असतो. आता हे बनवत असताना ज्यावेळी आपण एखाद्या कार्बनच्या रेणूचं सूत्र काढत असतो, आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढत असतो, त्यावेळेत एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की कार्बन हा फक्त 4 बॉन्ड बनवू शकतो. म्हणजे जर एखाद्या कार्बननं अल्किन बनवला असेल, म्हणजे ऑलरेडी डबल बॉन्ड बनवला असेल, तर त्याला फक्त 2च हायड्रोजन जुळतील. एखाद्या कार्बनला 3 बॉन्ड ऑलरेडी जुळलेले असतील तर त्याला फक्त 1च हायड्रोजन जुळेल. अशा पद्धतीनं कार्बनला नेहमी 4च रेषा काढायच्या, म्हणजे 4च बॉन्ड बनवायचे. आता आजचा भाग पाहू, स्ट्रेट, ब्रांच्ड अँड सायक्लिक हायड्रोकार्बन्स. बघा, 1-2 उदाहरणं घेऊन पाहू. या अगोदर आपण पाहिलेली उदाहरणं त्यातलंच एखादं घेऊ. ज्यावेळी 4 कार्बन एक चेन बनवतात तेव्हा त्या चेनला ब्यूट हे प्रिफिक्स वापरलं जाते. तर जर सिंगल बॉन्ड असतील तर त्यासाठी ANE हे सफिक्स वापरलं जाते. अशा पद्धतीनं याचं नाव होईल ब्यूटेन. आणि आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला 4 बॉन्ड बनवायचे, म्हणजे हायड्रोजनची संख्या होईल 10. आणि अशा पद्धतीनं हा बनला C4H10, याचं नाव ब्यूटेन. आता हाच ब्यूटेन पण फक्त याच पद्धतीनं बनेल असं नाही. याचं बारकाईनं निरीक्षण केल्यास असं दिसेल की हायड्रोकार्बनच्या मधोमध कार्बनची एक लांबलचक चेन आहे आणि त्याच्या बाहेरून सगळे हायड्रोजन ॲटम्स आहेत. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये मधोमध एक स्केलेटन आहे हाडांचा आणि त्याच्या बाहेरून त्वचा किंवा स्नायू, ज्याला मसल्स म्हणतो आपण,
हे आहेत, तशा पद्धतीची ही रचना दिसेल तुम्हाला. म्हणजे मधोमध ही असलेली जी चेन आहे, ती चेन याची एकंदरीत रचना कशी असेल ते ठरवण्याचं काम करते. तर ही जी कार्बन चेन आहे ही फक्त अशीच बनेल असं नाहीये, तर त्याला काही वेळेस एखादी शाखा सुद्धा म्हणजे एखादी ब्रांच सुद्धा निघू शकते. फॉर एक्झाम्पल, हाच ब्युटेन, समजा त्यामध्ये 3 कार्बन एका रेषेत आहेत, पण एक कार्बनने ब्रांच बनवलेली आहे म्हणजे शाखा बनवलेली आहे. तर अशा वेळेस सुद्धा आताच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कार्बन 4 व्हॅलेन्सी दाखवतो आणि हा बनतो आपला C4H10. आता हा सुद्धा C4H10 आणि हा सुद्धा C4H10, पण दोघांचे गुणधर्म मात्र वेगळे असतील. दोघांच्या रिॲक्शन्स वेगवेगळ्या होतील. दोघांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, दोन पदार्थ सुद्धा वेगवेगळे असतील. तर यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे? त्यांच्या रेणुसूत्रामध्ये सारखेपणा आहे, पण बाकीच्या सर्व प्रॉपर्टीज वेगळे असतात. असे जे कंपाऊंड्स असतात, असे जे संयुग असतात, त्यांना आपण म्हणतो आयसोमर्स. याचं नाव, याला आयसोब्युटेन किंवा 2-मिथिल प्रोपेन ह्या दोन्ही नावानं ओळखलं जाते. एक तर आयसोब्युटेन किंवा 2-मिथिल प्रोपेन. हे नाव कसं मिळालं ते येत्या काळामध्ये आपल्याला समजणारच आहे, पण सध्या फक्त लक्षात ठेवा की हा आयसोब्युटेन याचे गुणधर्म आणि ब्युटेनचे गुणधर्म वेगळे आहेत, पण यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले मात्र सारखे आहेत. असे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखी पण गुणधर्म वेगळे असणारे कंपाऊंड्स असतात त्यांना म्हणतो आयसोमर्स, मराठीमध्ये समघटक. आणि या गुणधर्मांना म्हणतात आयसोमेरिझम म्हणजे समघटकता. हे दोघं एकमेकांचे आयसोमर्स म्हणजे समघटक आहेत. वर पाहिलेल्या उदाहरणात फक्त 4 कार्बन असणाऱ्या दोघांचा विचार केलेला आहे. अशाच पद्धतीनं 5, 6, 7 कार्बन असणाऱ्या कार्बनची चेन पाहू शकतो आपण, बनवू शकतो, किंवा त्यांचे आयसोमर्स सुद्धा पाहू शकतो. तर हे होतं सिंगल बॉन्डच्या बाबतीत. अशाच पद्धतीनं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डमध्ये सुद्धा आयसोमेरिझम पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल, 5 कार्बन असलेला डबल बॉन्ड कुठेही काढू शकता. हा आहे 5 कार्बन असलेला पेंटीन. पेंटीन का? कारण डबल बॉन्ड आहे त्यामुळं पेंटीन हे नाव पडलं. आता प्रत्येकाची व्हॅलेन्सी पूर्ण करू आपण. ह्या कार्बनला 3 हायड्रोजन जुळतील. ह्या कार्बनच्या बाबतीत 2 आणि हे 1 अशा पद्धतीने 3 व्हॅलेन्सी अगोदरच पूर्ण आहेत. हा फक्त एकच बॉन्ड बनवेल. हा कार्बन सुद्धा एकच बॉन्ड बनवेल. हा कार्बन 2 बॉन्ड बनवेल आणि हा 3 बनवेल. अशा पद्धतीनं प्रत्येक जण
4 कोव्हॅलंट बॉन्ड बनवतील. याचं नाव अगोदर सांगितल्याप्रमाणेच पेंटीन आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला C5 आणि H10 असेल. आता याचा आयसोमर वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. फॉर एक्झाम्पल हा एक आयसोमर असेल, बाकी सर्व हायड्रोजन. याची व्हॅलेन्सी पूर्ण असल्यामुळं याला हायड्रोजन जोडणार नाही. हा एक आयसोमर असेल. इथं सुद्धा कार्बन 5 आहेत आणि हायड्रोजन हे 3, हे 3 6, हे 2 8 आणि हे 2 10. अशा पद्धतीनं हा सुद्धा C5H10 असेल. किंवा हे अशा पद्धतीनं सुद्धा आयसोमर काढू शकतो. हा सुद्धा C5H10. अर्थात प्रत्येकाचं नाव वेगवेगळं असेल आणि प्रत्येकाचे गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतील. ही पण स्क्रीनशॉट काढून घ्या. आतापर्यंत जे पाहिलेत आपण ते सर्व चेन प्रकारचे हायड्रोकार्बन होते, म्हणजे त्यांच्यामध्ये एक लांब शृंखला होती. पण काही वेळेस हायड्रोकार्बनमध्ये शृंखला बनत नाही, तर एक गोल वर्तुळाकार कंपाऊंड बनतो, म्हणजे सर्कलच्या आकाराचा कंपाऊंड बनतो आणि तो सुद्धा आयसोमेरिझम दाखवतो. फॉर एक्झाम्पल 5 कार्बन आणि वर्तुळाकार रचना असलेला हा असेल सायक्लोपेंटेन. ह्याचा फॉर्म्युला C5 आणि H10 असेल. नाव सायक्लोपेंटेन. ए आणि म्हणजे सिंगल बॉन्डनं जोडलेला, पेंट म्हणजे 5 कार्बन असलेला आणि सायक्लो शब्दाचा अर्थ वर्तुळाकार म्हणजे गोलाकार बनलेला, म्हणून याचं नाव सायक्लोपेंटेन. तशाच पद्धतीनं सायक्लोहेक्झेन सुद्धा असू शकतो. त्याची रचना षटकोनासारखी असेल, जशी याची रचना पेंटागॉन सारखी म्हणजे पंचकोनासारखी आहे, तशी त्याची रचना षटकोनासारखी म्हणजे हेक्सागॉन सारखी असेल. आणि यामध्ये सुद्धा डबल बॉन्ड असू शकतो, जसा बेन्झीन मध्ये पाहायला मिळतो. बेन्झीन
हा 6 कार्बनचा बनलेला एक महत्त्वपूर्ण असा कंपाऊंड आहे. याची रचना सायक्लिक असते आणि याच्यामध्ये 3 ठिकाणी डबल बॉन्ड असतो. पण हा डबल बॉन्ड एका आड एक असतो. म्हणजे या ठिकाणी जर डबल बॉन्ड असेल तर दुसरा डबल बॉन्ड एक सोडून पुढे असेल. या ठिकाणी डबल बॉन्ड आला तर डबल बॉन्ड इथं येईल. आता मी डबल बॉन्ड इथं काढलेला आहे तर पुढचा डबल बॉन्ड इथं येईल. त्यानंतरचा डबल बॉन्ड हा एक सोडून इथं येईल. अशा पद्धतीनं याची रचना असेल. कारण जर 2 डबल बॉन्ड एकमेकांना लागून आले तर अशा वेळी बाकीच्यांची रचना पूर्ण होणार नाही आणि त्यामुळं एकाआड एक डबल बॉन्ड यामध्ये पाहायला मिळतात. याला प्रत्येकाला एक एक हायड्रोजनची आवश्यकता आहे. हा आहे सायक्लिक कंपाऊंड. सायक्लोबेन्झीन, सायक्लोहेक्झिन असं नाव देऊ शकतो, पण याला बेन्झीन या नावानेच ओळखलं जाते. सायक्लोहेक्झिन म्हणण्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे डबल बॉन्ड कुठेतरी एकाच ठिकाणी असायला हवा होता. इथं डबल बॉन्ड 3 ठिकाणी आहे, त्यामुळे याला सायक्लोहेक्झिन म्हणण्याऐवजी बेन्झीन या नावानंच ओळखलं जाते. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला अर्थात C6 आणि H6 असा आहे. तर अशा पद्धतीनं कार्बन वेगवेगळ्या स्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कंपाऊंड बनवतो. कधी स्ट्रेट चेन बनवतो, कधी ब्रांच्ड बनवतो, कधी सायक्लिक बनवतो. हे जे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत ज्यांची रचना बेन्झीन सारखी असते त्यांना ॲरोमॅटिक कंपाऊंड असं सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये ॲरोमा शब्दाचा अर्थ होतो सुवास किंवा वास. या कंपाऊंडला विशिष्ट असा वास असतो, म्हणून यांना ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतात. आपण जेवढ्या प्रकारचे सेंट वगैरे वापरतो ते सर्व कुठले तरी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात. म्हणजे बेन्झीन असणारी बेन्झीन हा घटक असणारी कुठले तरी कंपाऊंड्स असतात. तर अशा पद्धतीनं हे होते स्ट्रेट चेन, ब्रांच्ड चेन आणि सायक्लिक हायड्रोकार्बन्स. कार्बन जशा परिस्थिती येईल तशा पद्धतीनं कंपाऊंड्स बनवत असल्यामुळं कार्बन कंपाऊंडची जी संख्या आहे ती खूप पटीनं वाढते. थोड्या वेळापूर्वी आपण आयसोमेरिझम सुद्धा शिकलोत. आयसोमेरिझममुळं सुद्धा कार्बन कंपाऊंडची संख्या अनेक पटीनं वाढत जाते आणि त्यामुळं कार्बन हा एक व्हर्साटाईल एलिमेंट म्हणजे आगळा वागळा मूलद्रव्य म्हणून ओळखला जातो. आजच्या भागामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.